एक महत्त्वाची बातमी समोर येते। सैफवर हल्ला करणारा आरोपी गायब झाला आहे। सस्पेन्स वाढवणारं असल्याचं सामनामधून लिहिण्यात आलेलं आहे। तर पोलिसांना हा सस्पेन्स संपवायचा आहे। दया कुछ तो करो असं सामनातून लिहिण्यात आलंय। तर मुंबईतच नव्हे तर राज्यभरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे पाहायला मिळतात। सामनामधून राज्य सरकारवर हा निशाणा साधण्यात आला। नेमकं काय लिहिण्यात आलंय सविस्तर पाहूयात। सैफवर त्याच्या घरात घुसून चाकू हल्ला करणं धक्कादायक आणि तितकंच रहस्यमय आहे। खुनी हल्ला करणारा सर्व सुरक्षा व्यवस्था भेदून घरात घुसला आणि नंतर पळूनही गेला तर गायबही झाला, हे अधिक सस्पेन्स वाढवणार आहे। पोलिसांना हा सस्पेन्स संपवायचा आहे। दया कुछ तो करो हल्ला कायदा सुव्यवस्थेची संबंधित आहे असं मानायचं काय या संभ्रमात सगळं असल्याचं यातून म्हणण्यात आलंय। मुंबईच्या सिने जगतावर दहशत निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न करतोय का, की सैफवर हा हल्ला व्यक्तिगत कारणातून झालाय याचा तपास करणं गरजेचं आहे। संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे हे धिंडवडे निघाले आहेत। हे सगळं बघून फडणवीस यांच्यातला गृहमंत्री जागा होत नाही का असा सवाल सुद्धा फडणवीसांना विचारण्यात आलाय।